सिद्धेश, सध्या मी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि अर्थातच राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा आहे छात्रों की गुंज या कार्यक्रमासाठी सध्या राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि मी जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे अवघ्या काही सेकंदाआधी या ठिकाणावरून विजय वडेट्टीवार हे देखील याच गेटमधून आत गेलेले आहेत आणि अर्थातच समजा पाहायला गेलं तर मग छात्रों की गूंज हा कार्यक्रम राहुल गांधी यांच्याकडून आता या ठिकाणी घेण्यात येत आहे। इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्याकडून पुण्यामध्ये हा कार्यक्रम घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं आणि त्यानुसारच सध्या आज कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे। अवघ्या काही वेळातच राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत। 7 वाजता राहुल गांधी हे विद्यार्थ्यांसोबत जे आहे संपर्क करणार आहेत, या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्याचसाठी समजा पाहायला गेलं तर मग या ठिकाणी आले प्रणिती शिंदे आहेत, काही ऑनर आहात, तुम्ही आलेले आहात। राहुल गांधी या ठिकाणी काही वेळात येत आहेत। तुम्ही बघताय की ॲटमॉस्फिअर इतकं चार्जड आहे, सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहतायत की राहुलजी स्टेजवर कधी येतील। अर्थातच बघू शकतो उत्सुकता ही या ठिकाणी दिसून येत आहे। प्रणिती शिंदे, खासदार प्रणिती शिंदे जे आहेत त्यांच्यासोबत आता आपलं बोलणं झालेलं आहे आणि अर्थातच मुख्य प्रवेशद्वार हा आहे आणि या ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर दुसरं दृश्य या छात्रों की गूंज कार्यक्रमानिमित्त हे देखील पाहायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सिद्धेश सध्या या ठिकाणी आहे। संपूर्ण पुणे पोलीस असेल हे सध्या अलर्ट मोडवर आहेत। खरं तर परवानगी ही कशा पद्धतीने देण्यात आली महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यासाठी अशा पद्धतीची चर्चा ही अनेकदा ही परवापासूनच खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि अशामध्येच पाहायला गेलं तर मग पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त हा या ठिकाणी दिसतोय। सिद्धेश बघू शकतो प्रणिती शिंदे आल्या, त्यांचा गाडीचा ताफा हा या कॉलेजच्या आत शुभम तू सोबतच राहा, आपल्या सोबत अमोल कविटकर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात। या सगळ्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरती ते आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। अमोलजी मला सांगा, मग या सगळ्यासाठी नेमकं काँग्रेसला जबाबदार धरायचं का कालच्या राड्यासंदर्भात? अमोलजी माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? अमोलजी माझा आवाज येतोय का? काही तांत्रिक कारणामुळे अमोलजींपर्यंत आपला आवाज जात नाही। मात्र छात्रों की गूंज या कार्यक्रमातून आज राहुल गांधी काय बोलतात, कारण काल अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक राडा झालेला होता, या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आज काय बोलतात, कारण हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाहीये। विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी आज या ठिकाणी आलेले आहेत। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, आपण बघितलं असेल तर काल आपण जेव्हा या कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी जेव्हा काँग्रेसचे नेते गेलेले होते तेव्हा पोलिसांनी त्यांना 30 अटी घालून दिलेल्या होत्या। या अटी शर्थींचं पालन काँग्रेसकडून केलं जातंय का सध्या? अर्थातच या क्षणी सांगणं की त्या अटी शर्तींचं पालन केलं जाते का हे सांगणं फार कठीण असणार आहे, कारण की सध्या ही मात्र फक्त कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीची ही संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेली तयारी दिसत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातनं या ठिकाणी 500 विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। मोठमोठ्या बसेस असतील किंवा मोठमोठ्या ट्रॅव्हल्स असतील त्यामधनं या ठिकाणी विद्यार्थी पोहोचताना दिसून येत आहेत। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत नवनाथ पण यांनी असा देखील आरोप केला होता की छात्रों की गूंज नाही पैसों की गूंज, अशा पद्धतीने आरोप जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडनं या संपूर्ण कार्यक्रमासाठी करण्यात आला होता आणि अशामध्येच मोठमोठ्या ट्रॅव्हल्स या ठिकाणी येत आहेत, वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी येत आहेत। राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी, राहुल गांधी यांची एक झलक बघण्यासाठी जे आहेत प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। कोणाला नेमकी बोलायची संधी मिळेल, कोण या ठिकाणी कोणाला या ठिकाणी संवाद साधण्यासाठी संधी मिळणार याच्याकडे उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाला आहे। अर्थातच समजा पाहायला गेलं तर मग ज्यानुसार या ठिकाणी युवा दिसत आहेत, युवती देखील दिसून येत आहेत, तर नेमका आज कोणाला संधी मिळेल बोलण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचमुळे नेमका आता विद्यार्थ्यांसोबत देखील जे आहे आपण संवाद साधूयात, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी ही करण्यात आलेली आहे याचा एक आढावा घेऊयात। दादा, तुम्ही इथे आलेले आहात राहुल गांधी यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी, काय वाटतंय? आम्हाला एकदम चांगलं वाटतंय राहुल गांधी आमच्या पुण्यामध्ये आले आहेत। आम्ही एकदम उत्सुकतेने वाट बघत होतो की राहुल गांधी कधी येतात पुणे याच्यामध्ये, तर ते राहुल गांधींचं इथं आगमन झालंय। आम्ही एकदम उत्सुकतेने आलोय, आम्ही आमचे प्रश्न त्यांच्याशी मांडणार आहे। पण मात्र तू आत नाही गेला, इथेच थांबलाय, इथे थांबण्याचं कारण काय? आता आमची राहुल गांधींची इथे एंट्री होईल, आता आम्ही आतमध्ये जाणार नाही, आता आम्ही आतमध्ये इथं थांबलोय सध्या, कारण की राहुल गांधी आतमध्ये गेले तर आम्ही आतमध्ये जाणार आहे। नक्कीच शुभम, तिथला उत्साह आपण सध्या बघतोय। मात्र एक अपडेट येते, राहुल गांधींच्या भेटीच्या निरोपाला विद्यार्थिनीचा नकार आलेला होता। मला तुमच्या राजकारणाचा भाग करू नका असं